ठरलं तर मग ह्या मालिकेत आता धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे। सायली आता प्रतिमा आत्याला घरी घेऊन आली आहे, तर प्रतिमा आत्याला बघून आता घरात सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे। आता पूर्ण आजी खूप खुश झाली आहे। मात्र प्रतिमाला काहीच आठवत नसल्याने तिच्यासाठी हे सगळेच नवीन आहे। तिच्यासाठी ही माणसं, सुभेदारांचं घर सगळं काही वेगळं आहे। मात्र आता सायली प्रतिमाला तिची जागा पुन्हा मिळवून देणार आहे। यात सुभेदार कुटुंब तिला मदत करणार आहे। यामुळे आता प्रियाचं पितळ देखील लवकरच उघड पडणार आहे। प्रतिमाला घरी आलेले पाहून सगळेच खूप खुश झाले आहेत। मात्र प्रतिमा कुणालाच ओळखत नसल्याने सगळेच गोंधळून गेले आहेत। पूर्ण आजीने रविराजला देखील बोलवण्याचा निर्णय घेतला आहे। प्रतिमा किमान रविराजला तरी ओळखेल असं पूर्ण आजीला वाटत आहे। त्यामुळेच पूर्ण आजी तातडीने रविराजला घरी बोलवून घेणार आहे। तर रविराजच्या सोबत खोटी तन्वी म्हणजे प्रिया देखील सुभेदारांच्या घरात येणार आहे। प्रिया सुभेदारांच्या घरात शिरकाव करण्यासाठी सतत काही ना काही बहाणे शोधत असते। आता प्रतिमाच्या येण्याने प्रियाला सुभेदारांच्या घरात शिरण्याचं एक नवं कारण मिळालं आहे। त्यामुळे रविराज पाठोपाठ प्रिया देखील सुभेदारांच्या घरात शिरकाव करणार आहे। प्रतिमाला सगळ्यांसमोर अवघडल्यासारखं वाटत असल्याने सायली तिला आपल्या खोलीत घेऊन गेली आहे। सायली प्रतिमाला सांगते की आता तुम्ही तुमच्या माणसांमध्ये आला आहात। ही माणसं तुम्हाला खूप प्रेम देतील। तुम्ही ह्या सगळ्यांसोबत खूप खुश राहाल। मला माहित आहे तुमच्यासाठी हे खूपच वेगळं आहे, पण तुम्ही ह्या सगळ्यांसोबत आनंदात राहाल याची मी खात्री देते। सायलीचे हे बोलणे ऐकून प्रतिमाला देखील हयास वाटू लागतं। एकीकडे सायली प्रतिमाला हे समजवत असताना दुसरीकडे प्रिया मात्र पूर्ण आजीचे कान भरण्याची संधी सोडत नाही। प्रिया पूर्ण आजीला म्हणते की माझी आई ह्या जगात नाही। या सायलीचा काहीतरी गैरसमज होतोय आणि ती मला त्रास देण्यासाठी हे सगळं मुद्दाम करते। मात्र पूर्ण आई तिचं बोलणं ऐकत नाही। त्यावेळी प्रिया रविराजला बोलते की बाबा तुम्ही तरी आजीला सांगा की या जगात आई नाही। सायलीचा काहीतरी गैरसमज होतो आहे। यावर आता पूर्ण आजी आता चिडून म्हणणार आहे की हो गैरसमज होतोय, पण हा गैरसमज सायलीकडून नाही तर प्रिया तुझ्याकडून होतो। आता पुन्हा एकदा पूर्ण आजी प्रियावर बरसणार आहे।